नाशिकच्या बोंदुखराच्या शिवनिका ट्रस्टचा उपाध्यक्ष जितेंद्र शेळके याचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। त्याच्या पत्नीचा देखील मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि या संपूर्ण अपघाती प्रकरणानंतर आता बरेचसे प्रश्न उपस्थित केले जातात। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता अंजलीताई दमानी आपण त्यांची बातचीत करणार आहोत। ताई, अपघात झालेला आहे आणि पती पत्नी दोघांचा मृत्यू झाला आहे, मुलगा गंभीर जखमी झाला आहे, कसं पाहताय अपघाताकडे? नाही, मी त्या अपघाताचे 3 व्हिडिओ माझ्याकडे आले आणि बघून अतिशय गार झाले, कारण इतक्या भयान पद्धतीने ते सगळं झालेलं बघून खूप काहीतरी शॉकिंग वाटतंय, म्हणजे आतून काहीतरी विचित्र वाटतंय। आता हा जितेंद्र शेळके हे कोण होते, तर ते शिवनिका संस्थानचे नंबर 2 पोझिशनवर होते आणि त्यांच्यानंतर कल्पना खरात होत्या आणि त्याच्यानंतर रुपाली चाकणकर होत्या। म्हणजे यांचं महत्त्व शिवनिकामध्ये किती होतं हे देखील त्यातनं कळतंय। त्यात त्यांचं मला जी माहिती मिळते ती सिल्वर ओक लॉन्स नावाचं एक मंगल कार्यालय होतं, जे त्यांचं आणि खरातांचं पार्टनरशिपमध्ये होतं आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीजवर त्यांच्या चौकशा झाल्या। अगदी 3च दिवसापूर्वी ईडीनी त्यांच्यावर चौकशी करून त्यांचे सगळे प्रेमाइसेस देखील रेड केले होते आणि आज त्यांचा मृत्यू झाला आहे। बघून ऐकून अतिशय शॉकिंग वाटतंय आणि काय बोलावं सुचत नाही, कारण कुठेतरी असं वाटतंय काहीतरी चुकतंय। कारण ज्या पद्धतीने तो झाला आहे समृद्धी महामार्गावर, अगदी लेफ्ट साईडला एक कंटेनरला यांनी येऊन ठोकणं हे मनाला काही पटत नाही आहे। म्हणजे यांनी ठोकलं आहे का ते रिव्हर्समध्ये आले आहेत काही कळत नाही आहे आत्ताच्या घटकेला। फक्त शॉकिंग झालं आहे, कुठेतरी असं भीती वाटते की हे इथून आता एलिमिनेशनची सुरुवात तर नाही ना झाली। कारण आणि आता मला असं वाटतं की इतर जी नावं मी घेतली होती त्याच्यात बाळासाहेब बोराडे असो, सचिन चुंबाळे असो किंवा आता दीपक लोंढे ज्यांची आजच चौकशी सुरू आहे शिर्डी पोलीस स्टेशनला, या सगळ्यांना प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे असंच मला वाटतंय। अपघात आहे की घातपात आहे की आत्महत्याच आहे असं म्हणावं? नाही, आता खरंच काही कळत नाही आहे। म्हणजे भीती हीच आहे की हा घात आहे, पण अपघात असावा, कारण असला तर उत्तम असंच म्हणायची पाळी आली आता। कारण खरंच कळत नाही कोण काय करतंय, इतक्या पटापट हे घात अपघात का होत चालले आहेत महाराष्ट्रात। मला खूप डिस्टर्बिंग वाटतं हे सगळं। शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये ते सुद्धा मुख्य साक्षीदार होते आणि त्यांची साक्ष घेण्याच्या पूर्वीच अशा पद्धतीनं त्यांचा अपघात होतोय, हे किती धक्कादायक आहे? नाही, नक्कीच, म्हणजे त्याच्यात जमिनीचा गैरव्यवहार हा एक भाग झाला, महत्त्वाचा भाग आहे की शिवनिकामध्ये काय काय व्हायचं हे त्यांना कदाचित माहिती होतं। काय काळे कारनामे चालायचे तिकडे, काय कृत्य करायचे तिकडे हे देखील त्यांना कदाचित माहिती असेल। नंबर 2 वर होते ते, आणि मुख्य म्हणजे अशोक खरातांच्या पत्नीच्या वर त्यांची पोझिशन होती, याचा अर्थ ते अतिशय इम्पॉर्टंट व्यक्ती होते त्या संस्थानाचे। तर आत्ताच्या घटकेला जे दिसतंय ते अतिशय भयान दिसतंय। पण पोलिसांपुढे पण आता पेच निर्माण झाला, कारण आता अपघात तर झाला पण याची आता पुढची चौकशी कशी करायची हा सुद्धा पोलिसांपुढे मोठा प्रश्न। नाही, आता प्रश्न तर नक्कीच आहे, पण याच्यातनं इतर जे लोक आहेत त्यातनं सुद्धा अनेक गोष्टी मिळतील आणि त्याच्यात त्या शिवनिका संस्थानाच्या ज्या शेवटचं नाव आहे डॉक्टर काटोरे, त्यांची पण चौकशी अतिशय करणं गरजेचं आहे। तर मी तर माझी जी माहिती मला मिळत जाते ती मी SITकडे पाठवते आहे, शिर्डीच्या ऑफिसर्सना पाठवते आहे। चौकशी त्यांनी केली पाहिजे आणि ही जी मी नावं घेतली आहेत यांना संरक्षण दिलं पाहिजे। ड्रायव्हर आणि क्लीनर दोघेही फरार झालेले आहेत घटनास्थळावरून, त्यामुळे घातपाताचा संशय आणखी जास्त बळावतोय। नाही, नक्कीच, कारण आता समजा पाठवून येऊन या गाडीने धडक दिली असेल, शेळकेंच्या गाडीने धडक दिली असेल, तर ते जी उभी असलेल्या कंटेनरचे ड्रायव्हर आणि क्लीनर पळून जाण्याचा काही पॉईंटच नव्हता, पण ते फरार आहे, त्याच्यावरनं नक्कीच प्रश्नचिन्ह निघतंय आत्ताच्या घटकेला। पोलिसांनी आता काय करायला हवं या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा असं समोर त्याची चौकशी करतीलच अशी अपेक्षा आहे, पण या चौकशातनं निष्पन्न काय होतं हा देखील एक प्रश्न आहे। सुषमा अंधारे, रोहित पवार दोघेही घातपात असल्याचा संशय याबद्दलचं त्यांनी सुद्धा एक्स माध्यमातून ट्विट केलेलं आहे, कसं पाहता एकंदरीत? प्रत्येकालाच ही शंका आहे की हा घात आहे का अपघात आहे, कारण इतक्या सहजासहजी आणि इतक्या ज्या प्रकारे हे झालंय ते बघून डेफिनेटली डिस्टर्बिंग झालंय। यापूर्वीच बरेच नेत्यांनी म्हटलं होतं की एप्स्टीन सारखा कदाचित ह्याचा सुद्धा मर्डर होऊ शकतो किंवा घातपात होऊ शकतो आणि ह्याची सुरुवात झाली आता म्हणा। अगदी ज्या दिवशी खरातांना अटक झाली त्याच्या 8च दिवसात आम्हीच सगळे एकत्र बोलत होतो की यांचा सुद्धा एप्स्टीन करण्याची शक्यता आहे, कारण एप्स्टीन आपल्याला माहिती आहे जेलमध्ये त्याला सुइसाईड केली असं सांगितलं गेलं। खरं कसं झालं आता जेलमध्ये हे सगळं आलं कुठून, तर ह्या सगळ्या म्हणजे त्यांचं सुद्धा एप्स्टीन होईल अशी शंका प्रत्येकाच्या मनात आहे।
ते होऊ नये ही अपेक्षा, आणि त्यांना संरक्षण देणं आणि त्यांना नीट त्याच्यातनं चौकशीतनं सगळं निष्पन्न करणं हे सरकारचं काम आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये काही महत्त्वाची माहिती तुमच्या हाती लागली आहे का या 1-2 दिवसामध्ये? आत्ता मी उद्याच एक प्रेस कॉन्फरन्स कदाचित घेणार आहे आणि त्याच्यात बरीचशी इतर माहिती मी बाहेर काढणार आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.